टेंडरबाजांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ठाकरेंना लक्ष केलं होतं आणि यावर सर्व टेंडरबाज सध्या शिंदेंसोबतच असल्याचा टोला खासदार राऊतांनी लगावला होता। त्यावर चौकशांमुळे अडचणीत येत असल्यानंच बिथरलेल्या ठाकरे गटाकडून मग सर्व आरोप धुडकावून लावले जात असल्याचं प्रत्युत्तर देण्यात आलं। मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली ते आमदार आणि तेव्हाचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे त्यांच्या मागेच बसले होते का हे सांगताना त्यांच्या मागेच बसले होते ज्यांनी सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली लक्षात घ्या। आणि ज्यांनी सगळ्यात जास्त घोटाळे केले असं म्हणतात काही त्यांनी जे काय सांगितलं का कोविड असेल अमुक असेल काय खिचडी काढलं ते सगळे टेंडरबाज लोक शिंदे गटामध्ये। परंतु हे सर्व त्यांना माहिती आहे की हे झालेलं आहे आणि आता याचा रोख एक एक सगळ्या ज्या चौकशीमध्ये समोर येत आहेत आज त्यांच्या सर्व सहकार्यांना चौकशीसाठी बोलवलं जात आहे। या सर्व ज्या घटना घडत आहेत याची संपूर्ण कल्पना संजय राऊतला आहे म्हणून नरोवा कुंजरोवाच्या भूमिकेत ते राहणार आहेत। त्यांना आता बाकीचं आठवणार नाही। दोन पक्ष फोडले आता तिसऱ्या पक्षावर डोळा असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता। यावर भाजपला चिलीम मारून पक्ष फोडण्याची सवयच असल्याची बोचरी टीका खासदार राऊतांनी केली। त्यावर गांजा मारून फिरणाऱ्यांना दुसऱ्यांना ज्ञान शिकवू नये असं प्रत्युत्तर आमदार संजय शिरसाट यांनी दिलं। पण भारतीय जनता पक्षाचा साधारण तो एक अजेंडा आहे देशभरात। उद्या यातले काही लोक परदेशात जाऊन परदेशातले पक्षही फोडतील कारण ते त्या नशेत धूत आहेत। पक्ष फोडण्याची एक चिलीम त्यांच्याकडे आहे, ते चिलीम मारून ते पक्ष फोडायला निघतात त्या धुंदीत आणि त्या नशेत। भाजप चिलीम मारून पक्ष फोडते आणि तुम्ही ड्रग्स घेऊन भ्रष्टाचार करता हा त्यातला फरक आहे। गंजिटी सारखे तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखे तुम्ही वावरतायत आणि त्या असलेल्या उठावा गटाची वाट लावतायत। कधीतरी याची लाज स्वतःला वाटू द्या। आपण काय केलंय याचा जर तुम्ही आलेख जर पाहिला ना तर पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीही लागणार नाही।